अखेर नाशिक महानगरपालिका निवडणुकींसाठीची प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं, आपण सध्या नाशिकच्या राजीव गांधी भवन या महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जे महापालिकेचे कर्मचारी आहेत ते प्रभाग रचना लावताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। महानगरपालिकेची प्रभाग रचना जी आहे ती ऑनलाईनरित्या जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ही प्रभाग रचना जी आहे ती लावण्यात आलेली आहे। 2017 प्रमाणेच यंदा देखील ही प्रभाग रचना असणार आहे। 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे। 122 सदस्य संख्या असलेली ही प्रभाग रचना आहे। 2017च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची देखील ही प्रभाग रचना आहे। खरं तर 2017च्या निवडणुकीमध्ये एकूण 31 प्रभाग होते। त्याच पद्धतीने अगदी या ठिकाणी 31 प्रभाग आहेत आणि जे 2 प्रभाग आहेत यातले प्रभाग क्रमांक 15 आणि 19 हे 3 सदस्यीय असणार आहेत, तर उर्वरित जे 29 प्रभाग आहेत ते 4 सदस्यीय प्रभाग असणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नुकतीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी ही प्रभाग रचना जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या प्रभाग रचनेवरती शासनाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे। त्यामुळे आता या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोण कोण हरकत घेतं, कशा पद्धतीने या प्रभाग रचनेचं समर्थन होतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकांचं जे कुठेतरी बिगुल आहे ते आपल्याला वाजल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।